हरिओम. अनुभवकथन शोभावीरा जोशी, नाशिक वर्णन. सद्गुरू अनिरुद्ध बापू कुठल्या रूपात आणि कुठल्या क्षणी श्रद्धावानाच्या मदतीला धावून येतील ह्याचा कधीच नेम नसतो. मात्र त्याच्या येण्याने कुठल्याही संकटाचा समर्थपणे सामना करण्याचा मार्ग खुला होतो हे निश्चितच. कुठल्याही प्रसंगी तो धावूनच येतो. हरिओम. एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा. या कलियुगात सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कृपेशिवाय आपण एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. याचा प्रत्येक बापू भक्ताला क्षणाक्षणाला येत असतो. माझा पुढील अनुभव या संदर्भात आहे. हा अनुभव जेव्हा मी लिहायला घेतला त्याच्या आधी 4 वर्षापासून माझा मुलगा हैदराबाद येथे नोकरीला आहे. तो दर 2 ते 3 महिन्यांनी घरी नाशिकला येत असतो. असाच एकदा मे महिन्यात तो घरी आला व 5 ते 6 दिवसांनी तो पुन्हा हैदराबादला जायला निघाला. नेहमीप्रमाणे निघताना बापूंना कापूर आरती ओवाळून नमस्कार करून उदी लावून तो निघाला. मी बापूंना सांगितलं, बापू तुम्ही पण त्याच्याबरोबर जा. तुम्ही सोबत असाल की आम्हाला ह्याची काळजी राहत नाही. मनमाडला जाऊन रात्री 8:50 ची हैदराबाद जाणारी एक्सप्रेस त्याला गाठायची होती. त्याचप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता घरातून निघाला. नाशिक स्टेशनला गेल्यावर 5 मिनिटात गाडी येईल अशी माहिती मिळाली. पण गाडी लगेचच त्याला येताना दिसली. मुलाने घाईने कोणती गाडी आहे ते बघितलंच नाही आणि तो पटकन गाडीत शिरला. गाडी स्टेशनवर फार वेळ न थांबता लगेच सुरू झाली. पण ह्या गाडीत नेहमीप्रमाणे मुलाला उत्तर भारतीय प्रवासी दिसत नाहीत म्हणून त्याला शंका आली. हे उत्तर भारतीय प्रवासी नेहमीच मनमाड उतरतात. मनमाडहून त्यांना UPला जाणाऱ्या गाड्या मिळतात. तेव्हा त्याच्या लक्षात आले की घाईत गडबडीत तो चुकीच्या गाडीत चढला. त्याने मनमाड स्टेशनला उतरायचा विचार केला. पण मनमाडला ही गाडी थांबतच नसल्याने त्याला इतर प्रवाशांच्या बोलण्यावरून कळले. त्याचप्रमाणे गाडी मनमाडला न थांबता 15 ते 20 किमी पुढे आल्यावर सिग्नलला थांबली. तो लगेचच खाली उतरला. रात्रीचे 7:30 वाजले होते. सगळीकडे अंधार होता. पटरीवरून चालत तो पुढे आला व चिखलातून तसाच रस्त्यावर आला. प्रसंग अतिशय कठीण होता, पण सद्गुरू कनवाळून आहेत. कुठल्याही प्रसंगात ते आपल्या लेकराच्या पाठीशी असतात. मुलाला एक माणूस विरुद्ध दिशेने सायकलून येताना दिसला. त्याला विचारले असताना त्याने सांगितले की इथून 15 ते 20 किमी अंतरावर मनमाड स्टेशन आहे. सुरुवातीला त्याने उसाच्या ट्रकला हात दाखवून त्याने बसून मनमाडला जाण्याचे सुचवले. पण पुढे गेल्यावर त्या सायकलवाल्याने एका गाडीला समोर येताना दिसले. त्याने हात दाखवून त्या गाडीला थांबवलं व त्याने तिघे होते. सायकलस्वाराने त्याला सांगितले की पुढे एक तरुण मुलगा चालला आहे. त्याची गाडी चुकल्याने तो ह्या सिग्नलला ट्रेनमधून उतरला आहे. तेव्हा तुम्ही त्याला मनमाडपर्यंत सोडाल का? ते गाडीतील इसम नांदगावला जाणार होते. तिथपर्यंत सोडायला ते तयार झाले. मुलाने हात न दाखवता बापूंच्या अगाध लीलेमुळे ती गाडी त्याच्याजवळ येऊन थांबली आणि त्याची ह्या नांदगावपर्यंत सोडलं. नांदगावला पोहोचल्यावर अंधार पडला होता. गावामध्ये तर लवकरच शुकशुकाट व झोपण्याची वेळ होते. त्यामुळे सर्व अधिकच सामसूम होते. मुलानेही बापूंचे अखंड नामस्मरण करत होता. एखादा रिक्षा अथवा गाडी मिळेल का ते बघत होता. त्याला एक रिक्षा येताना दिसताच त्याने ती थांबवली. पण तो रिक्षाचालक म्हणाला की त्याला घरी जायचं आहे. तेव्हा तो दुसरा कोणीतरी रिक्षावाला भेटतो का तर पाठवतो. मुलाने त्याला विनंती केली आणि अचानक बापूंच्या लीलेने तो रिक्षावाला मनमाडला जायला तयार झाला. मुलगा त्याला म्हणाला की मी कुठल्याही परिस्थितीत मला 8:50 ची गाडी पकडायची आहे. तेव्हा रिक्षा पळवलीच तरी चालेल. 500 रुपये घेईन असे तो म्हणाला आणि हे निघाले. आम्ही मुलाला सतत फोन करत होतो पण तो फोन कट करत होता. अनेक शंका कुशंका आमचे मन भरले होते. त्या रिक्षावाल्याने सुसाट गाडी पळवली आणि 8:50लाच मनमाडला पोहोचवला. ट्रेन समोर उभी होती. हा ट्रेनमध्ये बसला. 2 मिनिटाने गाडी सुटली. माझा विश्वास होता की बापून त्यांच्याबरोबर आहेत. तेव्हा तो सुखरूप पोचणारच.
ट्रेनमध्ये जेवल्यावर अर्ध्या तासाने मुलाने फोन करून आम्हाला सगळं घडलेला प्रकार सांगितला. मनात विचार येऊन गेला की बापू, आम्ही तुम्हाला आमच्या हलगर्जीपणामुळे किती त्रास देतो रे. तरी तू माझा हा बाप सदैव आमची काळजी घेत आम्हाला वाऱ्यावर न सोडता आमचं रक्षण करतो. माझा डॅड चरणी मी शतद अंबज्ञ. हरिओम श्रीराम. अंबज्ञ. नाथ सविता. नाथ सविता. नाथ सविता.